संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. जो गांधी के हत्यार है उनको कोई मॉरल राइट नहीं है किसी और को एंटी नेशनल कहने का. इस देश में सबसे पहला कोई एंटी नेशनल था तो नथुराम गोडसे था. ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे. आपल्याला जर विकसित देश बनायचं असेल, जसं भरतजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की विकसित देश बनायचा असेल तर या युवा शक्तीचं एक मोठं योगदान आपल्याला पाहिजे. पण ही युवा शक्ती कशी पाहिजे, कुठले संस्कार पाहिजे, कुठली स्वप्न पाहिजे, कुठली गीतं पाहिजे त्यांच्या ओठी, हे मात्र नीट काळजीपूर्वक आपण ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही आपल्याला, म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका. हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे. या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे. जिन्होंने महात्मा गांधी की हत्या करी उस विचारधारा के लोग हमें एंटी नेशनल कह रहे हैं. मुझे लगता है उनको कोई अधिकार नहीं है, कोई मॉरल राइट नहीं है. जो गांधी के हत्यार है उनको कोई मॉरल राइट नहीं है किसी और को एंटी नेशनल कहने का. इस देश में सबसे पहला कोई एंटी नेशनल था तो नथुराम गोडसे था. घटनाविरोधी कसं काय असू शकतं आंदोलन? कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाही. भारतीय मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, ते त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत, ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. त्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. त्यांना एक स्वतंत्र संविधान निर्माण करायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांना 850 खासदारांचं बळ निर्माण करून भारताचं संविधानच खतम करायचं आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे संविधान विरोधी आहे असं म्हणणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे. मग गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने केलेली जी आंदोलनं होती ती कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसत होती? जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन 1975चं हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत बसत होतं? हे जे कोणी संघाचे महनीय पुढारी आहेत त्यांनी या देशाला सांगायला पाहिजे. आपण सगळे भाजपचे लोक, तुम्ही हा देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाही. या देशातला तरुण वर्ग जंत्रमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, ज्याच्यामुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचा राजीनामा मागणं हे घटना बाह्य आहे असं कोणाला वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल. सर, संघ जर अशा संघाचे वरिष्ठ व्यक्ती जर अशा पद्धतीची विधानं करत असतील तर मग ज्या पद्धतीनं इथून मागं आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी इतका वेळ लागला, संघाचं पाठबळ होतं असं म्हणायचं, या सगळ्याचा अर्थ नेमकं काय? नाही, नक्कीच बघा की मुळात सरसंघ चालक मोहन भागवत यांना हे वक्तव्य मान्य आहे का? मला हे कोणी केलं आहे माहीत नाही. अतुल लिमये, हां, कोणी केलं आहे माहीत नाही. अच्छा, अतुल लिमये यांनी महाराष्ट्रामध्ये 80,000 कॉर्नर बैठका घेतल्या होत्या आमचा पराभव करण्यासाठी. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करू शकतात. बरोबर आहे. सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंवैधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं. कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं. जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या जेन झीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं. आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदी शहानी माणसं पेरलेली आहेत, त्यांची चमचे.